सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीच्या दृष्टिकोनातून आता इथे संपूर्ण तयारी आपल्याला बघायला मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा परिसर आहे आणि या ठिकाणीच ही महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होईल. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील, त्याचप्रमाणे नाशिकचे मंत्री जे आहेत नरहरी झिरवाळ, त्याचप्रमाणे दादा भुसे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती असेल. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये जे शैव आणि वैष्णव आखाड्यांचे जे प्रमुख महंत आहेत, 13 आखाड्यांचे प्रमुख महंत या बैठकीमध्ये सहभागी होतील. विशेष निमंत्रितांनाच या बैठकीला प्रवेश दिला जाईल. या बैठकीचं एक वैशिष्ट्य असं की या बैठकीमधूनच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर केल्या जाणार आहेत. आपण इथे बघू शकतात की बैठकीची अतिशय सज्जता या ठिकाणी केली गेलेली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचं प्रतीक असलेल्या साधू महंतांची रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी कडक ठेवण्यात आलेला आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे 13 आखाड्यांचे प्रमुख प्रतिनिधी जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद केला जाईल. कुंभमेळ्याच्या ज्या परवाने आहेत, अमृत स्नानाच्या तारखा ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे आखाडा परिषदेच्या वतीने काही प्रमुख मुद्दे या बैठकीमध्ये मांडले जातील, ज्यामध्ये सिंहस्थ साधुग्रामसाठी असलेल्या जागेचा विषय असेल, सिंहस्थ प्राधिकरण असेल. त्याचप्रमाणे कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये भाविकांना ज्या काही व्यवस्था आणि साधू महंतांसाठी ज्या काही प्रमुख पायाभूत सुविधांचा विकास असेल, त्याची मागणी देखील या बैठकीमध्ये केली जाणार आहे. आणि एकूणच 12 वाजेला ही बैठक सुरू होईल आणि 2 तास ही बैठक सुरू राहणार आहे. यामध्ये गिरीश महाजन सुरुवातीला प्रास्ताविक करतील. विभागीय आयुक्त जे आहेत डॉक्टर प्रवीण गेडाम हे कुंभमेळा बैठकीचं नियोजन साधू महंतांसमोर सादरीकरण करतील आणि त्यानंतर आखाड्यांचे प्रतिनिधी आपली मागणी जी आहेत, आपलं मत या ठिकाणी मनोगत मांडतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ तारखा ज्या आहेत, शाही पर्वणी, ज्याला अमृत स्नान असं म्हटलं जातंय आता, तर अमृत स्नानाच्या तारखा या ठिकाणी जाहीर केल्या जातील. अशा प्रकारचा हा 2 तासाचा बैठकीचा एकूणच कार्यक्रम असेल आणि त्यानंतर प्रशासनाच्या वतीने, राज्य शासनाच्या वतीने साधू महंतांना विशेष अशी मेजवानी देखील या ठिकाणी दिली जाईल. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ संस्कृतीचा आमरस पुरणपोळीचा भेद या ठिकाणी आखण्यात आलेला आहे आणि विशेष बडदास्त या ठिकाणी साधू महंतांची ठेवली जाते आहे. आणि कुंभमेळ्याच्या एकूणच अनुषंगाने म्हणजे ऑक्टोबर 2026 ला ध्वजारोहण होईल आणि सुमारे 28 महिन्यांचा हा पर्वणी काळ असेल. 1956 नंतर प्रथमच हा त्रिखंडात्मक कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय. 1956 नंतर हा योग जुळून आलेला आहे असं देखील साधू महंतांनी सांगितलं आणि या कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा या बैठकीमध्ये जाहीर केली जाणार आहे. मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.